नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. शासनाचे मोठे पाऊल. हायर पेन्शन अर्जाचे ऑडिट सुरू. त्रुटी सापडल्या तर पेन्शन मिळण्यास होणार विलंब. 4 लाख अर्जदारांना उच्च पेन्शनसाठी दिले डिमांड ड्राफ्ट. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. जर तुम्ही जास्त पगारावर पेन्शनसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. वाढीव पेन्शनच्या सर्व अर्जाचे सखोल ऑडिट करण्यात येत आहे आणि हे ऑडिट 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. नोव्हेंबर 2022 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उच्च पेन्शनच्या अर्जाचा योग्य निपटारा झाला का हे तपासण्यासाठी आता अर्जाची सखोल तपासणी करण्यात येत आहे. जर काही त्रुटी सापडल्या तर आता पेन्शन मिळण्यास उशीरही होऊ शकतो. ज्यांनी स्वतःच्या ट्रस्ट नियमावर पेन्शन निपटारा केलेला आहे त्यांच्या अर्जांची पहिल्यांदा तपासणी होणार आहे. याशिवाय व्हॅलिडेशन ऑप्शन असलेल्या अर्जाचे ऑडिटही सुरुवातीपासूनच करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 16 जुलैपर्यंत EPFOकडून एकूण 15.24 लाख अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये 4 लाख अर्जदारांना उच्च पेन्शनसाठी डिमांड ड्राफ्ट दिले गेले आहेत, तर 11 लाखाहून अधिक अर्ज फेटाळण्यात आलेले आहे, तर अजूनही 21,995 अर्ज प्रलंबित आहेत. ऑडिटमध्ये नेमके पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, ज्यामध्ये डिमांड लेटर जारी करण्यात उशीर झाला का, पेन्शन पेमेंट ऑर्डर वेळेत दिलेली आहे का, तर एरियर पेन्शनच्या पेमेंटमध्ये काही त्रुटी आहेत का ही तपासणी करण्यात येणार आहे. जर पेन्शन अर्जात काही समस्या नसेल तर पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे वेगाने होईल, पण त्रुटी आढळल्यास सुधारणा करावी लागेल आणि पेन्शन मंजुरी लवकर मिळू शकते. EPFOचं म्हणणं आहे की या पावलामुळे आता प्रक्रिया पारदर्शक होईल आणि कर्मचाऱ्यांना योग्य वेळी उच्च पेन्शन मिळणार आहे.